यार फॉर्म कशा पद्धतीने भरायचं संपूर्ण डिटेल्स या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, सर्वप्रथम या ठिकाणी जो SIR चा फॉर्म आहे तुमच्याजवळ असलेलं BLO त्यांच्याजवळून अशा पद्धतीचं फॉर्म तुम्हाला घेऊन यायचं आहे. आणि फॉर्म भरत असण्याच्या अगोदर तुमच्याजवळ तुमचं आधार क्रमांक आणि वोटर ID आणि 2002 च्या यादीमधील नाव असणे अत्यंत आवश्यक आहे. तर सर्वात अगोदर पाहू शकता हा जो फॉर्म आहे त्या फॉर्म मध्ये किती गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. सुरुवातीला तुम्ही पाहू शकता फर्स्ट नंबरला मतदाराचे नाव असेल, अनुक्रमांक असेल, स्कॅनर असेल आणि तुमचा फोटो आहे. फॉर्म भरत असताना या सर्व गोष्टी स्वतःला व्हेरीफाय करायच्या आहेत, तुम्हीच आहेत का. आता या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे सध्याचा फोटो लावा, म्हणजेच हा जो मतदान कार्डवरील जुना फोटो आहे ते तर फोटो तिथं ठेवायचाच, परंतु या कॉलम मध्ये तुम्हाला तुमचा नवीन सध्या काढलेला तूर्त तो फोटो इथे तुम्हाला चिटकवायचा आहे. आता हे फॉर्म भरत असताना एकूण या फॉर्म मध्ये आपण पाहूया टोटल कॉलम्स किती दिलेले आहेत आणि तुम्हाला कोणती माहिती कोणत्या कॉलम मध्ये फिल करायची आहे. कारण एक जरी चूक झाली तर तुमची जी स्पेलिंग आहे ती जर मिसमॅच झाली किंवा डिटेल्स मिसमॅच झाले तर तुम्हाला नोटीस येऊ शकते. अशी संपूर्ण डिटेल्स या फॉर्मच्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता सर्व नियम रूल्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर इथं पहा, या तुमच्या फॉर्म मध्ये अशा पद्धतीचे कॉलम्स दिलेले आहे. पहिला एक कॉलम, दुसरा कॉलम आणि खाली जर पाहिलं आपण तर इथे तुम्हाला दिसेल तिसरा कॉलम. अशा पद्धतीने आपल्याला टोटल 3 कॉलम दिलेले आहेत. तर माहिती कशा पद्धतीने फिल करायची, पहिल्या कॉलम मध्ये तुम्हाला काय घ्यायचं आहे तर सर्वात अगोदर पहा अतिशय महत्त्वाची माहिती आहे जे की तुमच्यासाठी IMP ठरणार आहे. इथं पहा मागील SIR च्या मतदार यादीतील मतदाराचा तपशील. म्हणजेच काय आहे, जर तुम्ही स्वतः वैयक्तिक 2002 मध्ये तुमचं नाव आलेलं असेल यादीमध्ये तरच तुम्हाला इथं तुमची माहिती संपूर्ण फिल करायची. आता माहिती फिल करत असताना यामध्ये सुद्धा 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, करंटची माहिती जी आहे तुमची ती वेगळी आहे आणि 2002 ची माहिती काही जणांची वेगळी असू शकते, तफावत. तर इथं काय करायचंय, 2002 च्या यादीमध्ये तुमचं जसं नाव आहे, जशी डिटेल्स आहे संपूर्ण ह्या कॉलम मध्ये तुम्हाला फिल करायचं. पहा इथं मतदाराचे नाव 2002 यादीमधले, मतदार ओळख क्रमांक जर असेल तर फिल करा, कारण बऱ्याच जणांचं नाव रिमूव्ह झालेलं आहे. नातेवाईकांचं नाव, म्हणजेच तिथं तुमच्या 2002 च्या यादीच्या समोर दिले असते नातेवाईक कोण आहेत, ॲज इट इज तेच नाव फिल करा. नाते काय आहे, वडील आहेत, आजोबा आहेत ते फिल करा. तुमचा जिल्हा 2002 मध्ये तुम्ही कुठे होता, राज्य, मतदारसंघाचे नाव आणि थोडं खाली आलं मतदार संघ क्रमांक, यादी भाग क्रमांक, अनुक्रमांक. अत्यंत IMP ही मिसमॅच होऊ नये हे डिटेल्स तुम्हाला पूर्णपणे या ठिकाणी फिल करायचे पहिल्या कॉलम मध्ये. आणि ज्या व्यक्तीचं 2002 च्या यादीमध्ये नाव नाही परंतु त्यांच्या नातेवाईकांचं कुणाचं तरी नाव असेल तर त्यासाठी हा दुसरा कॉलम त्यांनी फिल करायचा आहे. आणि ज्यांचं नाव 2002 च्या यादीमध्ये नाही त्यांनी हा कॉलम फिल करायचा नाही. ज्यांचं नाव आहे त्यांनीच फिल करायचं. आणि ह्या कॉलम मध्ये मात्र कंपल्सरी फिल करायचं आहे कुणाचं नाव. समजा तुमचं नाव 2002 च्या यादीमध्ये नसेल तर इथं आपल्या ज्या नातेवाईकांचं आहे, आई असेल, वडील असेल, आजी आजोबा, त्यांचं नाव तुम्हाला इथं पूर्ण फिल करायचे आहे डिटेल्स. इथं सुद्धा काय डिटेल्स फिल करायचे, नाव 2002 च्या यादीमध्ये ज्या पद्धतीने त्या पद्धतीने ॲज इट इज, मतदान ओळख क्रमांक, नातेवाईकाचे नाव, नाते, जिल्हा, राज्य, मतदारसंघाचे नाव, मतदारसंघ क्रमांक, यादी क्रमांक, अनुक्रमांक, ही सर्व डिटेल्स तुम्हाला फिल करायचे ॲज इट इज 2002 च्या यादीनुसार. आता या ठिकाणी तुम्ही म्हणजेच या फॉर्मच्या वर तुम्ही पाहू शकता तिथं नाव आलेलं आहे, फोटो आलेले आहे, त्या व्यक्तींची डिटेल्स आता आपल्याला इथं फिल करायचे. ते पण कुणाची, ज्यांचं नाव 2002 च्या यादीमध्ये नाही अशा व्यक्तींची डिटेल्स फिल करायची. मात्र इथं डिटेल्स फिल करत असताना तुम्हाला काय करायची, करंट डिटेल्स आहे ओरिजिनल सध्या तुमच्या डॉक्युमेंट्सवर तीच व्यवस्थित डिटेल्स तुम्हाला फिल करायची, नाही की 2002 च्या नुसार तुम्ही इथं डिटेल फिल करते. इथं बघा जन्मतारीख, म्हणजे तुम्ही ज्याचा फॉर्म भरत आहे त्याची पूर्ण जन्मतारीख इथं टाका. आधार क्रमांक टाकायचा आहे, मोबाईल क्रमांक करंट टाका, वडिलांचे पालकांचे नाव. इथं कन्फ्युजन होऊ शकते की 2002 च्या यादीमधलं नाव टाकावं की करंट्स मधलं टाकावं जर स्पेलिंग मिस्टेक असेल तर या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला करंट जे आहे जसं तुमच्या आधार कार्डवर नाव आहे वडिलांचं सेम ॲज इट इज टाकायचं आहे. इथं पहा वडिलांचा, पालकांचा मतदार ओळख क्रमांक असेल तर फिल करा, नसेल तर राहू द्या. आईचे नाव तुम्हाला फिल करायचं आहे, इथे आईचा मतदार ओळख क्रमांक असेल तर फिल करा. आणि हा कॉलम महत्वाचा आहे, समजा फिमेल म्हणजे महिला जर फॉर्म भरत असेल तर त्याच्या पतीचं नाव इथं तुम्हाला टाकायचं आहे.
आणि जर मेल फॉर्म भरत असेल तर पत्नीचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथं पत्नी किंवा पतीचे इथं ओळख क्रमांक तुम्हाला फिल करायचा. अशा पद्धतीनं हा पूर्ण फॉर्म तुम्हाला फिल करायचं. फिल झाल्याच्या नंतर इथं जे काही सदस्य फॉर्म फिल करत आहे ज्याच्या नावाचं त्याला सही असेल किंवा अंगठा असेल या ठिकाणी लावायचं आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घ्यायची. 2 प्रिंट असतील, 1 प्रिंट स्वतःजवळ ठेवायची, 1 प्रिंट अधिकाऱ्याला देऊन टाकायची आहे. आणि हे फॉर्म देण्या अगोदर तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही याची प्रिंट काढून घ्या जे तुम्ही फॉर्म दिलेला आहे. काही ठिकाणी समजा जर 2 फॉर्म तुम्हाला दिले जात नसतील, एकच फॉर्म दिले जात असेल तर अशा वेळेस मात्र तुम्हाला काय करायचंय, एक तर झेरॉक्स काढून ठेवा त्याची, त्या झेरॉक्समध्ये पूर्ण माहिती फिल करून ते झेरॉक्स स्वतःजवळ ठेवा, साईन घेऊन, आणि एक ओरिजिनल फॉर्म त्यांना देऊन टाका किंवा मोबाईलमध्ये ठेवलं तरी चालते. अशा पद्धतीने तुम्हाला हे पूर्ण SIRचं फॉर्म फिल करायचं आहे.